हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. पार्ट 6 संरक्षण विषयक घडामोडी आज आपण बघूया. याआधीच्या आपण राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, कृषी पर्यावरण विषयक घडामोडी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी हे आपण कव्हर केलेले आहे. जर हे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्टमध्ये सर्व काही सिक्वेन्सनुसार अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तर या सिरीजबद्दल तुमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण थोडंसं लाईक कुठेतरी कमी पडत आहे तुम्ही. तर लाईक करण्यामध्ये कमी कंजूसी करू नका मित्रांनो, आणि हेच तुमचा सपोर्ट आहे माझ्यासाठी. तर बघा मित्रांनो, काही मित्रांच्या कमेंट पण होत्या की थोडीशी लेक्चरची ऑडिओ क्वालिटी सुधारणा करा. तर निश्चितच आपण करू मित्रांनो. थोडंसं माईकचा प्रॉब्लेम असता, तर ते पण आपण करूया. तर काही गोष्टी आपल्याला लाईफमध्ये पण ॲडजस्ट कराव्या लागतात, तर लाईफ खूप सोयीस्कर होईल. तर बघा आता संरक्षण घडामोडीमध्ये पहिली जर बघितलं न्यूज, तर INS विक्रांत पश्चिम ताफ्यात दाखल झालेली आहे म्हणते. INS विक्रांत. तर बघा, या सिरीजमध्ये आपण काय बघत आहे, रीड करत नाही फक्त, तर आपण या बुक सिरीज थ्रू लवकरात लवकर सर्व काही पार्ट आपण कव्हर करत आहे, आणि कुठून प्रश्न आपल्याला येऊ शकतात त्या भागावर आपण जास्तीत जास्त फोकस करतो. आणि प्रत्येक न्यूज तुमच्या डोळ्याखाल समोरून जातेच, आणि त्यासोबत तुमचा वेळ पण वाचत आहे. तर INS विक्रांत पश्चिम ताब्यात दाखल झालेली, मग नेमकं आहे काय? तर एक स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे, तर ही पश्चिम ताब्यात दाखल झालेली आहे. मग याआधी 2022मध्ये तर INS कदम ही दाखल झाली होती, तर कर्नाटकात जवळील कारवारजवळ एका नौदल तळावर ही दाखल झालेली आहे. तर INS कदम 2022ची, आणि 2024ची आता INS विक्रांत. आता INS विक्रांतबद्दल बघूया आपण. भारताची चौथी विमानवाहू नौका आहे. कितव्या क्रमांकाची? चौथी. तर हे काय आहे, पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आहे INS विक्रांत, म्हणून लक्षात ठेवा. 2013मध्ये जलावतरण करण्यात आलं होतं या जहाजाचे, आणि 2022मध्ये नौदलाकडे संपूर्द करण्यात आले, आणि 2022मध्येच ते दाखल झाले. मग आता निर्माण कोणी केलेले आहे, तर बांधणी केलेली आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड हिने बांधणी केलेली आहे या INS विक्रांत युद्धनौकेची. तर संपूर्णपणे 76% तरी जर बघितलं तर ही स्वदेशी तयार केलेली आहे. खर्च आपल्याला गरजेचा नाही. तर यापूर्वीच्या युद्धनौका मग कोणत्या आहेत? 3. तर यापूर्वीची INS विक्रांत हे ब्रिटिश मूळची आहे, INS विराट ही पण ब्रिटिश मूळचीच आहे, आणि INS विक्रमादित्य हे रशियन मूळची आहे, जी की 2023मध्ये ॲड करण्यात आली होती, आणि आता ते पुढे सर्व्हिस करत आहे. तर INS विक्रमादित्य हे रशियन मूळचे आहे. बाकी जर बघितलं आपण, ब्रिटिश मूळची विक्रांत आणि विराट आहे. तर हे आपण युद्धनौकेबद्दल बघितलेलं आहे. पुढे बघू आपण INS मालपे आणि INS मुल्कीचे अनावरण करण्यात आलेले आहे. मग नेमकं काय आहे, तर कोचिन जे काही केरळ येथे हे कोचिन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली आहे. तर हे काय आहे, पाणबुडी विरोधी वारपेअर शॅलो वॉटरक्राफ्ट आहे, आणि जी श्रेणी महत्त्वाची आहे, कोणत्या श्रेणीतली आहे? माहे श्रेणीतली आहे. तर स्वदेशी बनावटीची जवळपास 80% सामग्री स्वदेशी आहे, तयार करण्यात आलेली आहे. जहाजाची जर स्पीड जर बघितली आपण, तर 25 नॉट्स स्पीड आहे. तर यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की कोणी तयार केलेली आहे आणि कोणत्या श्रेणीमध्ये आहे. INS मालपे, INS मुल्की हे कोचिन शिपयार्ड लिमिटेड यांनी तयार केलेले आहे, आणि श्रेणी जहाजाची जर म्हटलं तर माहे श्रेणी. आता पुढे INS अरिगात पाणबुडी, अरिहंत श्रेणीतील दुसरी अण्वस्त्रवाहू पाणबुडी INS अरिगांत. जर बघितलं याची वैशिष्ट्य आपण या पाणबुडीचे, तर अरिगात या शब्दाचा अर्थ होतो शत्रूचा नाश करणारा. बांधणी केलेली आहे विशाखापट्टणम येथे, आणि पाणबुडीची श्रेणी आहे अरिहंत. अरिहंत श्रेणीची अरिगात ही पाणबुडी आहे. लक्षात असू द्या, कोणते जहाज आहे आणि कोणती पाणबुडी आहे, कोणता ड्रोन आहे, नेमकं कोणतं क्षेपणास्त्र आहे, हे आपल्याला फक्त इथून अशाच पद्धतीचे प्रश्न आयोग विचारतो. आणि एवढं डिटेलमध्ये जायचं नाही की कोणी उद्घाटन केलं, काय केलं, कधी केलं, हे डेट पण लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. हेच तर आपल्या सिरीजची क्वालिटी आहे की आपण कुठून प्रश्न येतात हेच आपण फोकस करत आहे, आणि प्रत्येक न्यूज तुमच्या डोळ्यासमोरून जात आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पण बघू शकता, वाचन करू शकता, कोणी उद्घाटन केलं, काय ते मला IMP वाटत तेच, पण मी स्किप करते. आता प्रकार जर बघितला आपण, प्रकार आहे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. काय? बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. तर यामध्ये क्षेपणास्त्र काय आहे, मग K-15 750 किलोमीटरचा पल्ला आहे. लक्षात असू द्या, 12 ते 15 नॉट्स हे सरफेसवर स्पीड आहे याची, आणि 24 नॉट्स जर म्हटलं तर पाण्याच्या आतमध्ये स्पीड आहे. INS त्रिपूट जहाजाचे अनावरण. आता हे त्रिपूट काय आहे? जहाज आहे. तर कोणी निर्माण केलेलं आहे? गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी निर्माण केलेलं आहे. श्रेणी काय आहे? तलवार श्रेणीचं आहे त्रिपूट जहाज.
स्वदेशी बनावटीचे आहे का? हो. तर तलवार श्रेणीतील पहिले जहाज आहे जे की स्वदेशी बनावटीचे आहे. कोणते? त्रिपूट. शक्तिशाली बाणावरून त्रिपूट असे नामकरण करण्यात आलेले आहे. लांबी वगैरे रुंदी वगैरे ते तुम्हीच वाचत बसा. तर यामध्ये कमाल गती 28 नॉट्स. आणि हे जर बघितलं त्रिपूट जहाज हे तलवार श्रेणीतलं पहिलं स्वदेशी जहाज आहे. तर दुसरे कोणते होणार मग? 2025 मध्ये ऍड करण्यात येईल त्याला. तमाल नावाचे हे दुसरे जहाज हे तलवार श्रेणीतील दुसरे जहाज असणार आहे, ज्याचे 2025 मध्ये अनावरण करण्यात येईल. 30 किलोमीटर पर तासामध्ये 30 किलोमीटरचा वेग आहे. पल्ला जर बघितला आपण 11,000 किलोमीटरपर्यंत याचा पल्ला आहे. 11,000 किलोमीटर तो दागू शकतो. तर पुढे बघा आता INS अभय. आता INS अभय जर बघितलं तर कोणत्या श्रेणीतलं जहाज आहे? अर्नाळा श्रेणीतील जहाज आहे, लक्षात ठेवा. तर अर्नाळा श्रेणीतील जहाज असल्यामुळे आपल्याला बांधणी महत्वाची कुठे आहे मग? कोलकाता येथे त्याची बांधणी करण्यात आलेली आहे. तर एक प्रकारचं काय वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आहे, हे महत्त्वपूर्ण आहे INS अभय. पुढे जर बघितलं तर चौथी आण्विक पाणबुडी. आता मग भारताची चौथी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. तर हे विशाखापट्टणम येथे पाण्यात सोडण्यात आली. तर याचे सांकेतिक नाव जर बघितलं तर S4, कारण की चौथ्या क्रमांकाचे S4 म्हणून हे सांकेतिक नाव आहे. तर पाणबुडीमध्ये 75% स्वदेशी सामग्री हे तयार करण्यामध्ये आलेली आहे. तर या आधीच्या 3 कोणत्या आहेत मग? महत्त्वपूर्ण आहे. तर INS अरिहंत ऑगस्ट 2016 मध्ये कार्यान्वित. INS अरिघात हे 2024 मध्ये ऍड करण्यात आली आता. आणि INS अरिदमन हे 2025 मध्ये ऍड होणार आहे. 4 आण्विक पाणबुड्या आहेत जे की अणुशक्तीवर चालणाऱ्या. INS समर्थक. आता INS समर्थक जर बघितलं आपण, बांधणी केलेली आहे लार्सन अँड ट्रुबो, तामिळनाडू येथे ठिकाण. त्यामध्ये क्षमता जर बघितली तर आपण 3,750 टनपेक्षा पण क्षमता याची वाहून नेण्याची. जास्तीत जास्त वेग जर बघितलं 15 नॉट्स आहे. 2 बहुउद्देशिकीय जहाजापैकी पहिले जहाज आहे INS समर्थक. ICG समुद्रप्रताप. आता हे काय? ICG समुद्रप्रताप स्वदेशी बनावटीचे पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तर तुम्हाला विचारू शकते पहिले स्वदेशी बनावटीचे पहिले समुद्र प्रताप हे काय? तर प्रदूषण नियंत्रक जहाज आहे. बांधणी कोणी केलेली आहे? गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी. INS तबर. INS तबर काय मग? रशियन नेव्ही परेडमध्ये, या परेडच्या सोहळ्यामध्ये रशियनच्या भाग घेतलेले जहाज जर बघितलं तर INS तबर आहे. लक्षात असू द्या. कोणत्या श्रेणीतील आहे? तलवार श्रेणीतील आहे. आणि 2004 मध्ये हे कार्यान्वित करण्यात आलं होतं आपल्या नौदलामध्ये. तर हे 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. INS दिल्ली. आता हे जहाज जर बघितलं आपण तर ईस्टर्न फ्लीटचे सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून गौरवण्यात आलेले आहे. याला ईस्टर्न फ्लीटचे सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून INS दिल्ली फ्लीट अवॉर्ड फंक्शनमध्ये याला गौरवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा INS दिल्ली. अरोवाना पाणबुडी. अरोवाना पाणबुडी काय आहे? मुंबई येथे अनावरण करण्यात आलेल्या पाणबुडीचे भारतातील पहिली मिडगेट पाणबुडी आहे. माझगाव डाक शिपयार्ड लिमिटेडनी तयार केलेली आहे. फ्युजियान. फ्युजियान काय? चीनची पहिली सुपर कॅरियर विमानवाहू नौका आहे फ्युजियान. लक्षात ठेवा. नावावरून कळेल तुम्हाला की जपानची आहे की चीनची आहे. हे फ्युजियान काय विमानवाहू नौका आहे, विचारू शकते तुम्हाला. तर हँगोर क्लास पाणबुडी. आता चीनने पाकिस्तानसाठी बांधलेली पहिली हँगोर क्लास पाणबुडी आहे. लक्षात असू द्या की हँगोर क्लास पाणबुडी हे चीनने कोणासाठी बांधणी केली होती? तर पाकिस्तानसाठी बांधणी केली होती. INS तुशील, INS तमाल हे रशियामध्ये बांधण्यात येणाऱ्या भारताच्या युद्धनौका आहेत. लक्षात असू द्या, जे की रशियन बांधणीच्या. कोणत्या? तर INS तुशील, INS तमाल, एवढंच लक्षात ठेवा. अग्रय आणि अक्षय. आता जर बघितलं तर कोलकाता येथे अनावरण करण्यात आले यांचं. अर्नाळा वर्गातील हे जहाजे आहेत. लक्षात असू द्या कोणत्या वर्गातील? अर्नाळा वर्गातील. अग्रय आणि अक्षय हे एक प्रकारचे काय जहाज आहेत. शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील 5वे आणि 6वे जहाज आहे ते. INS संदायक भारतीय नौदल संरक्षण जहाज आहे एक प्रकारचं. आणि नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे काय तयार करण्यात आलेले आहे? 4 मोठ्या संरक्षण जहाजांच्या मालिकेतील पहिले जहाज आहे. कोणते? INS संदायक. हे संरक्षण जहाज आहे, म्हणजे सर्वेक्षण जहाज आहे. INS निरूपक स्वदेशी बनावटीचे नौदलाचे काय
सर्वेक्षण जहाज आहे. स्वदेशी बनावटीचे मग कोण आहे? INS निरूपक आहे. ठिकाण विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. लक्षात द्या. आता चर्चेतील ड्रोन बघणं आहे आपल्याला आवश्यक. ते परीक्षेमध्ये कसे विचारू शकतात की एक नाव देईल तुम्हाला आणि हे ड्रोन आहे, जहाज आहे की पाणबुडी आहे हे तुम्हाला विचारेल आणि कोणत्या देशाचं आहे हे पण विचारू शकते. चर्चेतील ड्रोन. नागस्त फर्स्ट ड्रोन, पहिले स्वदेशी लोटरिंग म्युनिशन आत्मघाती ड्रोन आहे. लक्षात द्या. 30 किलोमीटर पल्ला याचा. महत्त्वाचं आहे आपल्याला हे, एवढं काही यामध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही. आता तर दृष्टी 10 स्टारलाइनर ड्रोन. आता जर बघितलं, भारतीय बनावटीचे पहिले ड्रोन आहे. सलग 36 तास उडण्याची क्षमता आहे याची. तर हर्मीस 900 नावाने ओळखले जाते. तर हे एवढं लक्षात ठेवा बाबी. भरपूर सारे ड्रोन वगैरे आहेत. काय काय लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं काही असेल तरच लक्षात ठेवायचं. शाहेद 136B हे ड्रोन इराणने शाहेद 136B आणि जिहाद बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण केलेले आहे. तर तुम्हाला विचारू शकेल, शाहेद 136B हे कोणाचे ड्रोन आहे? तर इराणचे आहे. लक्षात द्या. आता विमाने पण आपल्याला बघावं लागेल, हेलिकॉप्टर पण बघावं लागेल. आता भारत अमेरिकेकडून 31 प्रिडेटर ड्रोन खरेदी करणार. तर MQ-9B हे ड्रोन आहेत. आता हे ड्रोन आपण अमेरिकेकडून खरेदी करणार. सलग 35 तास हवेत उडण्याची क्षमता याची आणि 450 किलो स्फोटके वाहून नेऊ शकतो हे. तर MQ-9B ड्रोन हे अमेरिकन. कॅमकॉप्टर S ड्रोन, भारत ऑस्ट्रियन कंपनी शिबेल मानवरहित हवाई प्रणाली घेत आहे. तर कमाल गती 220 किलोमीटर प्रति तास. तर कॅमकॉप्टर एक हवाई प्रणाली आहे. लक्षात असू द्या. युलॉन ड्रोन. आता युलॉन ड्रोन जर बघितलं तर पाण्याखालील मानवरहित हवाई वाहन आहे. लक्षात असू द्या. DRDOने हे एक प्रकारचे काय विकसित केलेले आहे. लक्षात असू द्या. त्रिशूल ड्रोन, सीमा गस्तीवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचे अनावरण करण्यासाठी आलेले आहे. त्रिशूल ड्रोन गरुडा एरोस्पेस कंपनीने हे बनवलेले आहे. त्रिशूल ड्रोन हे सीमा गस्ती करण्यासाठी आहे. आता चर्चेतील लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर महत्त्वाचे आहे. तर C-295 विमान एक प्रकारचं टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड एअरबस संयुक्त प्रकल्प आहे. लष्करी विमाने तयार करणारी भारतातील पहिली खाजगी सुविधा आहे. C-295 जर बघितलं तर बडोदा ठिकाणी ते गुजरात. नरेंद्र मोदी स्पेनचे पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेले आहे. तर C-130J सुपर हर्क्युलस भारतीय हवाई दलाचे वाहतूक विमान पहिल्यांदाच कारगिल ॲडव्हान्स ग्राउंडवर रात्रीच्या वेळी लँडिंग केलेले आहे. लक्षात असू द्या. हे एक प्रकारचं हवाई दलाचे वाहतूक विमान आहे. PWD-200B पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान, पेलोड क्षमता 100 किलो. हे लक्षात असू द्या की आहे बॉम्बर मानवरहित विमान आहे PWD-200B. आता यामध्ये अपाचे अटॅक हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन जर बघितलं, हे एक प्रकारचे अपाचे हे स्वदेशी लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर प्रचंड नंतर लष्करी यामध्ये समावेश होणारे दुसरे अटॅक हेलिकॉप्टर असतील. तर अमेरिकेकडून 6 अपाचे हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला आहे. तर हवेतील रणगाडे म्हणून ओळखलेही जातात याले अपाचे अटॅकला. तर हे अशा पद्धतीने जगातील सर्वात प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर आहे. मूळ देश हे अमेरिका आहे आणि निर्माता बोईंग कंपनी आहे. तर गार्डियन म्हणून पण ओळखले जाते याला. तर हवेतील रणगाडे म्हणून पण ओळखले जाते. तर लक्षात असू द्या. तर हे काय अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आहे. MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर. आता हे जर बघितलं तर INS गरुडा भारतीय नौदलात दाखल करण्यात आलेले आहे. तर स्क्वॉड्रनचे नाव जर बघितलं आपण INAS 334 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा हा सागरी प्रकार आहे. 2020 मधील अमेरिकेसोबतच्या कराराचा भाग आहे एक प्रकारचा. तर लक्षात असू द्या अमेरिकेच्या बाबतीत करार आणि ते त्यांचे असलेले हेलिकॉप्टर. चर्चेतील क्षेपणास्त्रे. आता हे काय मग, तर हे अमेरिकेसोबत काही करार केलेला आहे हेलफायर क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा. आणि या क्षेपणास्त्राची क्वालिटी जर बघितली तर हवेतून जमिनीवर मारा करणारे आणि 170 AGM-114R हे क्षेपणास्त्रे खरेदी भारत हे अमेरिकेकडून खरेदी करणार. विशॉर्डस जर बघितलं
तर व्ही शॉट DRDOने तयार केलेले आहे 4थ्या पिढीचे तांत्रिकदृष्ट्या प्रगत अतिशय कमी पल्ल्याचे हवाई संरक्षण प्रणाली आहे, लक्षात असू द्या. तर विशॉर्डस म्हणजेच व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम्स आहे. पिनाका MK3 संशोधन विकास संस्था DRDO पिनाका MK3 हे नवीन मल्टी बॅरल रॉकेट लॉन्च केलेले आहे, विकसित केलेले आहे, लक्षात असू द्या. पिनाका MK3 DRDOनेच तयार केलेल्या आहे. आपल्या देशामध्ये DRDOची ही संशोधन विकास संस्था आहे. तर FIEL SRASAM DRDOने तयार केलेल्या ओडिशा किनारपट्टीवर याची काय चाचणी करण्यात आलेली आहे. अग्नि-4 क्षेपणास्त्र हे पण जवळपास याचा पल्ला लक्षात ठेवा. पल्ला आहे 4000 किलोमीटर, लांबी आहे 20 मीटर, 1000 किलोपर्यंतचे काय वजन पेलू शकतो. MPATGM जर म्हटलं DRDOने तयार केलेलं आहे, लक्षात असू द्या. अस्त्र मार्क 1 क्षेपणास्त्र जर बघितलं तर हे काय DRDOने विकसित केलेलं आहे. 4 देश विकसित करणार क्षेपणास्त्र कोणते कोणते, तर फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड हे 4 देश संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित करणार, हे लक्षात असू द्या. या क्षेपणास्त्राचा पल्ला 500 किलोमीटरपेक्षा जास्त असणार. मग 4 देश लक्षात ठेवा, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड. कोणते देश हे क्षेपणास्त्र विकसित करणार संयुक्तपणे, तर फ्रान्स, जर्मनी, इटली आणि पोलंड. यामध्ये अमेरिका नाही, भारत पण नाही. स्टिंगर क्षेपणास्त्र आहे, अमेरिकन संरक्षण उद्योगाने डिझाईन केलेले. रुद्रम 1 आहे, हे पहिले स्वदेशी रेडिएशन क्षेपणास्त्र, याची चाचणी करण्यात आलेली आहे. तर मिनिटमॅन 3 हे क्षेपणास्त्र एक प्रकारचं अमेरिकेच्या संदर्भात लक्षात ठेवा. IRIS-T क्षेपणास्त्र जर्मनीच्या नेतृत्वाखाली 6 देशांच्या कार्यक्रमाद्वारे विकसित हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्यानंतर रुद्रची यशस्वी चाचणी झालेली आहे. रुद्र M2 रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र आहे, लक्षात द्या. त्यासोबत ब्राह्मण क्षेपणास्त्र भारत आणि फिलिपाईन्स यांच्या दरम्यान करार झालेला आहे आणि आता ब्राह्मण क्षेपणास्त्र हे भारत आता पहिलीच वेळ आहे कुणाला निर्यात करणार, फिलिपाईन्सला निर्यात करणार. हे महत्त्वपूर्ण आहे. आता सर्व काही बाबी, सर्व क्षेपणास्त्र हे काही महत्त्वपूर्ण नसतात, पण त्या बुक्समध्ये ॲड करावे लागतात ह्या बाबी. तर चर्चेतील इतर क्षेपणास्त्र आता हे महत्त्वपूर्ण आहे. आणि सिम्पली तुम्ही एवढं काही सायन्समध्ये आता बघता आपण, यास संरक्षण या घडामोडी बघत आहोत आपण. या घडामोडीमध्ये तुम्ही क्षेपणास्त्र आणि देश, कोणते क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे हे जरी तुम्ही एवढं केलं तर सफिशियंट आहे, मला तर असं वाटते. कारण की एवढं जर केलं, कारण की परीक्षेमध्ये जर प्रश्न पाहिलेत आपण तर ह्याच पद्धतीने विचारते की तुम्हाला एक क्षेपणास्त्र देईल आणि कोणत्या देशाचे आहे हे विचारू शकते. ड्रोन देईल कोणत्या देशाचे आहे आणि हे पण विचारू शकते. बस सिम्पली वरवर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी त्यांची जे की आतमधले डिटेल्स बघायची गरज नाही त्याची, बस. पण हे आपण डिटेलमध्ये घेत आहे कारण की तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की ह्या बाबी महत्त्वाच्या होत्या, म्हणून हे आपण डिटेलमध्ये घेत आहे. यार्स रशिया, डोंगफेंग 26 चीनचं आहे. तर फायर ड्रॅगन 480 चीनचंच आहे. DF-41 चीनचेच आहे. ग्रोम E1 रशियाचे आहे. ह्रीम 2 युक्रेनचे आहे. शाईन 2 पाकिस्तानचे. फतह 2 पाकिस्तानचे आहे. हे एक प्रकारचं क्षेपणास्त्र आहे आणि देश बघत आहोत आपण. हार्पून अमेरिकेचे आहे. त्यासोबत AIM-174B अमेरिका. माको अमेरिकेचंच आहे. स्टँडर्ड मिसाईल 6 अमेरिकेचंच आहे. ASMPA फ्रान्सचा आहे. हवानसॉंग 19 उत्तर कोरिया. त्यासोबत पायोजली 1-2 उत्तर कोरिया, काय नाव आहे, वेगळंच नाव आहे बा. आणि हवासाई जर बघितलं, हवासाल 1 RA-3 उत्तर कोसल 331 उत्तर कोरिया. अरमान इराणचा आहे आणि अझारक्ष इराणचा आहे. हे महत्त्वपूर्ण आपण क्षेपणास्त्र बघितले आणि देश बघितले. बस एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे या संरक्षणविषयक घडामोडीमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.